तर त्यांच्यासाठी खास असं सरप्राईज आहे जे की आम्ही त्यांना सांगितलेलंच नव्हतं आणि आता ते तुमच्या सोबत पण शेअर करतो. त्यांना आम्ही ओपन करायला लावतो. तेव्हा बघू आपण याच्यामध्ये काय आहे ते. आवडलं तुम्हाला? छान असं छोटस आम्ही तुमच्यासाठी काहीतरी केलं. मी साडी पण सेमच घातली. अरे हा घालून घ्या, बाजूला नका ठेवू, कोणाला देऊ नका. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर हा आहे आपला अधिक मास म्हणजे धोंड्याचा पार्ट 2. फर्स्ट पार्टमध्ये तुम्ही सगळं बघितलं, आमची शॉपिंग वगैरे आणि त्याच्यानंतर मग सगळं डेकोरेशन वगैरे. तर हा आहे सेकंड पार्ट. तर आधी आम्हाला मंदिरात जायचं आहे देवाला वाण देण्यासाठी. सो हा ब्लॉगही खूप छान आहे आणि त्याच्यानंतर मग खूप छान असं औक्षण वगैरे ताई दादा त्यांचं खूप छान होणार आहे हा ब्लॉगसुद्धा. सो पूर्ण ब्लॉग बघा. तर सर्वात आधी देवाला वाण द्यायचं असतं, त्याच्यामुळे आम्ही आधी घरातल्या देवाला वाण देतो. इकडे ताट वगैरे रेडी केलं आहे, दिवा फुलं वगैरे घेतले आणि बत्ताशे, अनारसे, एक धोंडा असं काही घेतलंय. तर आधी देवाला वाण देतो आम्ही. तर घरातल्या देवाला वाण वगैरे दिले आणि आता आई आणि मी रामाच्या मंदिरात चाललोय. आमच्या घराजवळच रामाचं मंदिर आहे आणि बघू शकताय देवाला रामाला पण वाण देण्यासाठी हे घेतलंय, अनारसे वगैरे, नैवेद्य पण घेतलाय, पूजेचं ताट घेतलंय आणि आता आम्ही चाललोय मंदिरात. आधी देवाला वाण, नंतर लेक जावायला वाण. तर आम्ही आलोय आता रामाच्या मंदिरात. बघू शकताय तुम्ही, छान असं मंदिर आहे आणि आता रामाला वाण द्यायचे. फायनल डेकोरेशन दाखवते. इकडे जिन्यामध्ये छान अशी रांगोळी काढली, त्याच्यात नाव टाकले लाडाचे लेक जावई आणि पूर्ण पायऱ्यांवरती असं फुलांचं डेकोरेशन केलेलं आहे जेव्हा ते एंट्री करतील छान अशी. आणि आता हॉलमध्ये बघूया. हॉलमध्ये बघू शकताय मस्त तोरण वगैरे लावले आणि हा बॅनर एकदम स्पेशल आहे. सो म्हणजे असं स्टँडवरती लावलं आहे आम्ही, अधिक मास सण लेक जावयाच्या कौतुकाचा. खूप मस्त असं लावलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि इकडे सगळं आहे आपलं डेकोरेशन केलेलं. अनारसे झाकून ठेवायचे, सध्यापुरते असे ठेवले. इकडे ताईंची साडी वगैरे जे काही आहे ते सगळं ठेवलं आहे आणि जे आम्ही ड्रायफ्रूट्स वगैरे आणले होते, फ्रूट वगैरे सगळं काही ठेवलं आहे. आणि इकडे म्हैसूर ठेवलं आहे, जाळीचा पदार्थ. जाळीच्या पदार्थाला खूप मान असतो, त्याच्यामुळे त्यामध्ये आम्ही एक म्हैसूर पण आणलं आहे. इकडे समोर विठ्ठल रखुमाईची मूर्ती ठेवली, दोघांना बसायला पाट ठेवला आहे आणि इकडे दादांचा ड्रेस ठेवला आहे आणि खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे. आणि आता लवकरच आम्ही औक्षण वगैरेला सुरुवात करतो. बघू शकताय तुम्ही आमचे ताई दादा आणि त्यांचा लुक. रांगोळी बघितली का? हो, लाडाची लेक जावई. लाडाचे लेक जावई आले आता आमचे. नमस्कार नमस्कार, स्वागत आहे तुमचं. थँक्यू. पहिला धोंडा आहे लग्नानंतरचा. सो आम्ही खूप छान करण्याचा प्रयत्न करतोय. सो तुम्ही आनंद माणून घ्या. कसा वाटतं तुम्हाला आम्हाला नक्की सांगा. आता इकडे आई आधी त्यांचं औक्षण करून घेत आहे मस्त असं. वेलकम टू बलक फॅमिली, वेलकम टू बलक होम, बलक वाडा. सासरवाडी म्हणायचं असतं. स्वागत आहे तुमचं आमच्या घरी. तुमचा पहिला धोंडा आहे आज. तर तुम्हाला आम्ही खूप आनंदाचं गोडा धोडाचं खाऊ घालणार आहे. मग तुम्हाला आवडेल की नाही माहिती नाही, तुम्ही इतकं गोड खाता. सासूरवाडी करून तुम्हाला चांगला मानपान भेटेल. मानपान भेटेल. नाही, मला तर आवडतं आंब्याचं रस. बलक फॅमिली कडून टाके फॅमिलीला आज आमंत्रण आहे. हो, थँक्यू. अधिक मास आवडलं तुम्हाला? छान असं छोटस आम्ही तुमच्यासाठी काहीतरी केलं. मी साडी पण सेमच घातली. अरे हा, सेम साडी झाली मस्त. व्हाईटच आहे आणि कुर्ता टाईपच आहे थोडासा.
एकदम मस्त झालंय बघा, किती मिळतं जुळतं झालंय. आणि ताई आणि दादांचा हा आधीचा लुक बघा, त्याच्यानंतरचा लुक पण तुम्हाला लवकर अँड दाखवतो. दिस क्रेडिट गोज टू यस. ओके ओके येस. यशला आधीच माहित होतं आम्ही काय घालणार आहे. काय घाला नाही पण एकदम मस्त झालं ना. मी दाखवली नव्हती साडी कोणती. नाही, हा. खूप झालंय. चलो असं काय झालंय आमचं. चला बसा आता. पधारो. छान असं आमचं डेकोरेशन इकडे रेडी आहे, बघू शकता तुम्ही. दिवे लावून दिले आता आम्ही मस्त असे. येस. बसा. वेलकम. आता हे सगळं खायचंय का जावयांनी? हो सगळं खायचं, सगळं संपवायचं बरं का. आणि ते पण आमच्या समोरच. रात्रभर ते रात्रभर खात बसायचं, सगळं संपवायचं आहे बघा तुमच्यासाठी सगळं. आणि आम्ही सगळं चांगलंच आणलंय, सगळं चांगलंच आणलंय, सगळे ड्रायफ्रुट्स वगैरे आणले. खजूर खजूर ठीक आहे. मनुके काय म्हणू के काजू, अंजीर, ठीक आहे. हे धोंडे, हे बत्तासे, आणि इकडे हे भांडे ताईला जे द्यायचे ते. आणि इकडे पण ताट आहे, पण त्याच्यामध्ये अनारसा झाकून ठेवलाय. इकडे त्यांची साडी वगैरे आणि फळं वगैरे पण ठेवलेले आहे. जाळीचा पदार्थ म्हणून म्हैसूर ठेवलेला आहे. सोनपापडी पण आहे. आणि इकडे दादांचा ड्रेस आहे. सो चलो आता त्यांचं ऑप्शन वगैरे करून देतो आम्ही. आता मी इकडे त्यांचं ऑप्शन करतेय. तर इकडे ताईंची ओटी भरण्यासाठी त्यांच्यासाठी साडी घेतली ती. त्याच्यामध्ये ठेवल्या हिरव्या कलरच्या बांगड्या, धान्य, टिकली वगैरे, जे काही आपल्या सौभाग्याचं असतं ते, नारळ. त्यांच्यासाठी एक छान असा गजरा घेतलाय. सो आता त्यांची ओटी भरते. घालून घ्या. बाजू नका, ठोकून देऊ नका. तर बघा आम्ही जे त्यांना साडी आणि ड्रेस दिला ते त्यांनी वेअर केलं आणि खूप छान दिसत आहे दोघेही. आणि साडी आणि शर्ट पण मॅचिंगच झालंय, Coincidentally कलर पण मॅच होतो. झालंय. यशला आम्ही कालच घेतला होता आवडला? पुण्यावरून. हा, पण सगळं. साडी आम्ही आज घेतली, पण असं विचार नव्हता केला, पण मस्त छान गेला. आम्ही घेतलेला ड्रेस तुम्हाला कसा वाटतो? खूप छान वाटलं. आम्ही पुण्याला जाऊन ड्रेस घेतला पाहिजे. हो. कसा वाटतं तुम्हाला? थँक्यू. साडी कशी तुम्ही आले, वाटली? efforts So, घेतले. एकदम मस्त. आजच घेतली. आणि दोघेही खूप छान दिसत आहे बघा ना. आणि ताईंची साडी तर एकदम मस्त आहे, बघू शकता तुम्ही किती छान दिसते. आजच घेतली आम्ही. हो येस आजच घेतली. चला आता जेव. टॉवेलने आंघोळ केली बाई. वापरला पाहिजे टॉवेल वर का. आणि मागचं towel pink होतं. हा towel जेंट्स. थँक्यू फॉर हॅपी अधिक मास. पहिल्या महिन्याच्या खूप शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. खूप छान गेले तुम्ही सगळं, वेलकम वगैरे. मस्तपैकी जावायला वाण दिले आता आम्ही. थँक्यू. घेऊन टाका. अनारसे. अनारसे असतं सगळ्यांनाच माहिती असतं. ठेवून द्या खाली. एक जावयाला एक जावयासाठी आम्ही 50 तोळा दिलेला खास आहे. असं एक सरप्राईज आहे त्यांच्यासाठी, खास असं सरप्राईज आहे जे की आम्ही त्यांना सांगितलेलंच नव्हतं. आणि आता ते तुमच्या सोबत पण शेअर करतो. त्यांना आम्ही ओपन करायला लावतो. तेव्हा बघू आपण याच्यामध्ये काय आहे ते. मोदीने बोलाय नाही तुम्ही. मजा आहे भाऊ, मजा आहे. करा ना ओपन. चांदीचा करमुटा दिलेला आहे त्या ठिकाणी. अरे बापरे बापरे. अरे काय? अच्छा. ओ
नाइस सोन्याचा हार. सोन्याचा हार गिफ्ट केलाय आम्ही तुम्हाला. मस्त बहुत बढ़िया आवडला? बहुत छान मस्त असा हार गिफ्ट केलाय ताईंसाठी. बघू शकता तुम्ही, सोन्याचा हार आहे. मोदीजीने आम्हाला सांगितलं होतं पण आम्ही मोदीजींचं काही ऐकलं नाही. मोदीजींनी भारत विकायला काढलेला आहे. आम्ही सोने आजी आणि मामान ते पण आले आत्ताच. हा आता सासूबाई पमात जावई जोरात, आता जावई जोरात झाले. मागच्या ब्लॉग मध्ये नाही धोंडाने भेटलं. हा घेते ना आता मैसूर पाक काय जरी शिजवा. नहीं 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 दादा अब मैसूर पाक खाना पड़ेगा. हाँ ये चलता है सोन पापड़ी. इसका तो मैं क्या करूं? तू- तू- केला तो पसंद ही है, केला तो पसंद ही है. केला पसंद आहे ना. इसको केला ही नहीं ऋषि को पसंद है केला, मुझे नहीं. मैं नहीं खा सकती हूँ भाई. इसको भी दो चला हे हा दोंड आहे हा. धोंडा खाऊन बघा. बघू काय निघतं का बघू आपण. धोंड्यामध्ये काय निघतं. काय निघतं का बघू एकच आपण. दिलाय भाई एकच दिला. हे काय इकडं, हे काय त्याची वाटी. हे बघा एवढे सारे धोंडे. मल्टीपल चॉइस द्या ना मला ठीक आहे, चॉईस करून घ्या. तोच खायचं ऋषी उगाच तो त्याच्यामध्ये काही ऐका ना, तुम्ही तो आधी तुमच्या ताटातला खाऊन घ्या. बघू मग त्याच्यानंतर तुम्ही यातला एक घेऊ शकता. फोडू काय आपण बघा ना. बोल कुठे हो, चांगलं चांगलं निघालं. खाओ खाओ जेवण करायचं हे आहे आतलं. धोंडा खाव धोंडा हे धोंडा खाव. बस 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 दगड निघेल बरं. दातच घेऊन माझी ओके मला छान. पण धोंडा दिला. हो तुम्हाला पण आहे. बघा तुमचा कसा निघतोय. काही निघो मी जेवण करणार नाही. नाही, चांगलं आहे चांगलं आहे, चांगलं आहे. ओके चांगलं आहे ना. करा जेवण. मस्त पुरणपोळीचं जेवण आहे. मस्त असं जेवण करा. इकडे मस्त असं जेवण चालू आहे सगळ्यांचं. स्वयंपाक आवडला का तुम्हाला? एक नंबर. खूप मस्त शाळेत तिसरी पुरणपोळी. हा तिसरी पुरणपोळी आहे. काय बात करते बापरे. माझा नवरा पुरणपोळी एकच खातो. हा माझ्यावरची ती खाते अच्छा. आणि तुम्ही त्यांच्या वाटीचा सारभात खाल्ला का? मी सारभात खात मी 3 वेळा सारभात घेतला तो माझ्या वाटीत खातो. मी माझ्या वाटीला घेऊन टाकली. हा हे बघ, दोन मी पुरणपोळी असते पुरणपोळीच. तर मस्त असं जेवण चावडी इकडे यांचं. अधिक महिन्यात आईला साडी देतात तर मी मम्मीला मम्मीच्या चॉईसनी साडी घेऊन आली आज. मम्मीला एकतर आवडत नाही तर मग आता ही साडी ताईंनी आईंसाठी पण खूप छान अशी साडी घेतली. बघू शकता. म्हणजे आमचं सेमच पॅटर्न सेमच पॅटर्न आहे, फक्त कलर वेगळा आहे. थोडी डिझाईन मध्ये पण चेंज आहे. मम्मीला मी ही बोलत होती घे पण मम्मी म्हणे माझ्यावर हा कलर हा. दिसणार. मग ही मी घेतली आणि ही मम्मीला आणि हा कलर होता माझ्याकडे. हम्म. तर अशी आहे ही. कलर पण खूप छान आहे आणि डिझाईन पण बघू शकता. मम्मी हा कलर घेत नव्हती कधी. हम्म. आज जबरदस्ती आम्ही घ्यायला लावला. पण छान दिसला. पण पण सुंदर आहे, आम्हाला हा. आवडली साडी. अशी मस्त आहे. तर ह्या 2 साड्या आम्ही घेतल्या होत्या दुकानातनं. एक ताईंसाठी एक आईंसाठी. ऑलमोस्ट सेमच पॅटर्न आहे हा पण आणि हा पण थोडा हा वेगळा फक्त आहे. डिझाईन मध्ये थोडासा चेंज आहे. छान आहे. चलो आता आम्ही इकडे जे बाकी होते जेवणाचे ते आम्ही सगळेजण जेवण करतोय मस्तपैकी. आणि रुंदावरती तू. भूक तर काही नाहीये पण जेवण तर लागणार आहे. मस्त कूलर लावलाय इकडे आणि मस्त त्यांचं जेवण चाललंय. आणि हे आमचे वाण जे झाकून दिलेले होते मस्त अनारसे झालेले आहेत. आम्ही खाऊन नव्हते बघितले, आताच खाल्ले सगळ्यांनी. आजी बाहेर गेली होती पण आजी आली उशिरा करून आजी आली. थोडं आनंद झाला. आजीशिवाय आमचं पाणी आलं. हा आमचं पाणी आलं हम्म. बरोबर आहे. पण आजी काही शांत बसत नाही. एवढं म्हातार पण आलं तरी आजीला शांत बसता येत नाही, आराम करता येत नाही आजीला. आज पण आजी धावपळ करत आलेली आहे. काय नाही आजी, आता इथून पुढे आराम करायचं मस्त. त्या आजीला किती सांगितलं. तर चला अशा प्रकारे आमचं धोंडा झालेलं आहे. तर आता आमचं सगळ्यांचं मस्त असं जेवण झालंय आणि आता आम्ही इकडे दादांचा बर्थडे सेलिब्रेट करतोय. छान असा केक आणलेला आहे मस्त आणि आता बर्थडे सेलिब्रेट करतोय. दिवसभराच्या धावपळीत आम्ही विसरून गेलो होतो की दादाचा बर्थडे आहे तसं. बसा ना, बसा बस. बहिणी 2 शब्द बोलताय. मैं ये बोलना चाहती हूँ कि मोटा इतना सीरियस मत बन जाओ। मेरे को देख के टेंशन आता है। नहीं, अमित ने मेरा बहुत ध्यान रखा है और मेरे को डांटता है पर अच्छी चीजों में ही डांटता है। जॉब के लिए उसने मोस्टली मेरे को डांटा है, बाकी कभी नहीं डांटा, किसी के आगे नहीं डांटा। और उसने मेरा पप्पा की तरह ध्यान रखा।
अच्छा काय का? झालं का रडून तुमचं? नीचे जाकर रहूंगी मैं अकेला में रोती हूँ. बारह बजने आए मोटा जल्दी करो. चलो चलो आओ हॅलो हॅलो. जिजूंचा आज धोंडा होता. पहिल्या वेळेस ज्यावेळेस जिजू आम्हाला भेटले होते पहिल्या मीटिंग खूप शांत शांत होते, शांत बसलेले होते. त्यांना असं वाटायचं यश काय प्रश्न विचारेल काय असं, आणि आज जिजू बघा एकदम आरामात बसले. एकदम मस्त मध्ये. ही पहिला अशी धोंडा family झाला. असते, अशी फॅमिली पाहिजे. नाही तर काय ते कोणाशी बोलत नाही काही नाही, जावई लोकांचे येत नाही घरी, हे चुकीचं असतं. आमची जावई एकदम भारी, एकदम भारी जावई. म्हणजे एक मित्रासारखे जावई आम्हाला भेटले. मला जिजू भेटले, जिजू भेटले, दाजी भेटले, मित्राप्रमाणे. तर तुम्हाला काय वाटतं जिजू, तुमचा कसा धोंडा वाटला? पहिला धोंडा कसा झाला तुम्हाला काय वाटलं? छान तोंड झालं माझं आणि एवढं मी एक्सपेक्ट नव्हतं केलं, त्याच्यापेक्षा खूप चांगलं सेलिब्रेशन आपण केलेलं आहे. तुम्ही केलेलं आहे तर खूप मस्त गेले उचकी लागली. मम्मी पप्पाने आठवण काढली असं. आणि तुम्हाला गिफ्ट कसं वाटलं? छान एकदम अनएक्सपेक्टेड होतं. मी एक्सपेक्ट नव्हतं केलं. सरप्राईज झाले. हो तेच ना. सरप्राईज गावांना वाटलं मोदींनी सांगितलं हा, मोदींनी सांगितलं. आपल्या लहान वर्षांवर आणि तांब्याच्या भांड्यांवरच हे करावं रिटर्न जावं लागलं. गावांना. आणि जावई लाडके आहे. त्याच्यामुळे खूप छान असं गिफ्ट भेटून गेले बघा किती 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 त्यांची हे सोय सेवा. सोय. लगेच सेवा बघा, लगेच पाणी, लगेच पाणी. असं पाहिजे आहे की नाही? तर चला अशा प्रकारे आमचा धोंड्याचा कार्यक्रम झालेला आहे. छान झालं. आजी आजी मामा पण आले होते. हो ते पण आले होते दोघं.